राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ संपत्तीच्या बाबतीतही हेवीवेटच आहेत। आता या निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या 10 वर्षात केवढी वाढली आहे बघूया। 5 वर्षांनी एकदा येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात कुणाची म्हैस किती पाण्यात आहे हे तर कळतंय, पण तुमच्या आमच्या लोकप्रतिनिधींची संपत्ती कशी वाढता वाढली आहे तेही या निमित्तानं कळतं। नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या संपत्तीत 5 वर्षात जवळपास तिपटीनं वाढ झाली आहे। 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या काळात भुजबळांची संपत्ती 1,91,00,000 रुपयावरून थेट 21 कोटींपर्यंत गेली। 2014च्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना भुजबळांनी सादर केलेल्या विवरणात दिंडोरी तालुक्यातील इंदोरे शिवारात 15 एकर शेतजमीन, नाशिक शहरात 1 एकर 30 गुंठे जमीन, 2 भूखंड, मुंबईमध्ये 3 सदनिका, वाशी बाजार समिती आणि माझगावमध्ये प्रत्येकी 1 दुकान, नवी मुंबईमध्ये बंगला या सगळ्यांचा समावेश आहे। तर स्थावर मालमत्तेमध्ये 8,61,89,000 रुपयांची मालमत्ता भुजबळांच्या नावे आहे। पत्नीनं मात्र या बाबतीत भुजबळांना मागे टाकले। पत्नीच्या नावे 11,64,78,000ची संपत्ती आहे। पत्नीच्या नावावर 35 लाखांचं सोनं तर भुजबळांकडे स्वतःकडे 16 लाखाचं सोनं आहे। वाहन खरेदीत भुजबळांनी प्रगती केली आहे। 2004 मध्ये एकही वाहन नव्हतं, तर आता 1 ट्रॅक्टर आणि 1 पिकअप गाडी भुजबळांच्या नावावर आहे। सर्वात जास्त कोणाचे हे असतील कोटीचे कोटी, तर त्याच्यामध्ये भुजबळ आघाडीवर आहे असं एकूण याच्या त्या विवरणपत्रावरून लक्षात येतं। आणि विशेष म्हणजे ज्यांच्यावर कोटीचे कोटी मालमत्ता आहे ते पण कर्जबाजारी दाखवतात। म्हणजे हे सर्व प्रकार हा बनवाबनवीचा आहे आणि मतदारांना फसवण्याचा हा प्रकार आहे। संपत्तीच्या बाबतीत पंकज भुजबळ यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले। पंकज भुजबळांच्या कुटुंबियांकडे जवळपास 20,49,06,000ची मालमत्ता आहे। सर्वसामान्य मध्यमवर्गीय सारखी असेल तो लोकप्रतिनिधी आला की मात्र त्याची ज्या पद्धतीने आर्थिक भरभराट होते आणि जी ग्रोथ होते ती नक्कीच सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणारी आहे। तर तसंच प्रकारचं आत्ता जर आपण आकडेवारी बघितली या नॉमिनेशन फॉर्ममधल्या, तर बहुसंख्य जे मोठे नेते आहेत ते सगळेच कोट्याधीश आणि त्यांच्या जे आता रिपीट परत लढत आहेत त्यांच्या संपत्तीत फार मोठ्या प्रमाणावर ग्रोथ झालेली दिसते। तर याचा गौडबंगाल लोकांना माहिती आहे काय आहे। आतापर्यंत तुम्हाला सांगितलेली ही सगळी माहिती अर्जाच्या विवरणपत्रातली। संपत्तीचे डोंगर 10 वर्षात कसे बांधले जातात हे मात्र सर्वसामान्यांसाठी कोडच राहणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।